आज सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला जो महापूर आला होता, त्या महापुरात अनेक शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले, त्यांच्या मोटरा वाहून गेल्या. आणि ही तुम्ही पाहता ही सीना नदी आहे. ह्या नदीचं एवढं मोठं रुद्ररूप होतं की ह्या नदीनं सीना काठ पूर्ण उद्ध्वस्त केलेला आहे. आणि सांगायचं एकच की सीना काठाच्या कडाला एक रुद्र गाव आहे. त्या रुद्र गावानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली 11-12, 13-14 साली एवढं मोठं ऊस आंदोलन केलं होतं. आणि ह्या गावातल्या अनेक कार्यकर्त्यांनी ऊस आंदोलन एवढा सहभाग घेतला की ह्या गावातले कार्यकर्त्यावर 307 सारखे गुन्हे दाखल झाले. अनेक कार्यकर्ते 2-2, 3-3 महिने जेलमध्ये राहिलेत. आणि एवढा मोठा ह्या गावानं संघर्ष केला. महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ज्या ऊसाचा 700, 800, 1200, 1400 भाव होता, पण त्या आंदोलनाच्या माध्यमातून आज त्या ऊसाला भाव 3000 रुपये पतोर झालेला आहे सोलापूर जिल्ह्यात. हा व्हिडिओ बनवायचं कारण एकच आहे की माझ्याकडनं जे उभा राहिलेले आहेत हे कार्यकर्ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आहेत. आणि ह्या कार्यकर्त्याचं व्यक्तिगत एवढं नुकसान झालेलं आहे. आता माझ्या शेजारचे उभं राहिलेत महावीर सावळे. ह्या कार्यकर्त्याचं स्वतःचं 4 लाखाचं मुरघास वाहून गेलेला आहे. आणि ह्या कार्यकर्त्यांनी ऊस उत्पादक असेल, ऊस उत्पादकाच्या प्रश्नावर एवढं मोठं आंदोलन केलेलं आहे. माढा तालुक्यात व सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी आम्ही सगळे आंदोलनात सामील झालेलो आहे. आणि 17 साली आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी जे दूध आंदोलन पुकारलं होतं, त्या दूध आंदोलनात हा जो तुमच्या समोर बार्शी कुरोडी रस्ता आहे, ह्या रस्त्यावरून 15 दिवस दुधाचा एक टँकर सुद्धा वाहून गेला नव्हता. आणि 1-2 टेम्पो आले होते, ते टेम्पो फोडून त्यांचे दूध सांडून आम्ही लावले होतं. कारण रुद्र हे गाव चळवळीतलं आहे. पण आपल्याच एका सहकार्यावर एवढं मोठं निसर्गाने आघात केलेला आहे की त्याचं स्वतःचं 4 लाखाचं मुरघास वाहून गेलं. आज त्याच्याकडे 20-25 जनावर आहेत. आज त्याच्याकडे चारा उपलब्ध नाही. मग आपण संघटनेच्या माध्यमातून व महाराष्ट्रातल्या सगळ्या दूध उत्पादक असतील, ज्यांनी ऊस पिकवला, हे सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करणार आहे. आणि नेमकं काय झालंय तुम्ही महावीरच्या तोंडूनच ऐका. काय झालंय नेमकं? सीना कोळेगाव मधून पाणी सुटल्यामुळं सीना नदीला अतिशय मोठा असा 100 वर्षात कधी पूर आला नव्हता तसा अतोनात मोठा पूर आला. पूर आल्यामुळं माझ्याकडं 25 गायींच्या एचएफ गायींचा गोठा आहे. माझा एक 6 महिन्याचा मुरघास मी स्टोरेज करून आणि वाळला चारा स्टोरेज करून ठेवलेला होता. अचानक पाणी आल्यामुळं ती सगळा चारा वाहून गेला व अतोनात पाणी असल्यामुळं नदीकाठी माझी जमीन असल्यामुळं सगळं वैरणीचं नियोजन ढासळलं. आज अशी परिस्थिती आहे की जमीन तशी भरपूर आहे, पण चारा कुठनं आणून टाकायचा आणि 6 महिने कशी जनावरं सांभाळायची, हा माझ्या पुढं पडलेला अतिशय मोठा प्रश्न आहे. कारण हा माझा गोठा हा तंत्रशुद्ध म्हणजे मोठ्या दूध व्यवसायाच्या दृष्टीनं सगळ्या मोठ्या मिशनरी वगैरे सगळं पूर्ण माझं नुकसान झालेलं आहे अशा पद्धतीने. आता तुला मदत जे महाराष्ट्रातील आपले शेतकरी संघटने कार्यकर्ते असतील, ज्याला वाटतंय की महावीरनं आमच्या ऊसाला भावण्यासाठी आंदोलन केलंय की महावीरला आम्ही 1500 देऊ शकतो, कुणाला वाटत असेल ज्याचा दुधाचा मोठा व्यवसाय शेतकरी आहेत त्यांना बी वाटत असेल की तुला काय मदत द्यावी, पण तुला कुठल्या स्वरूपात त्यांनी मदत देणं अपेक्षित आहे? ज्याला ज्याच्या परीनं मदत कशी करायची त्या पद्धतीनं चारा म्हणलं चारा केली तरी चालते. फुल नाही फुलाची पाकळी 10-5 रुपये द्यायची असेल तर माझा फोन पे गुगल पे नंबर 9420917518 आहे. आज त्यांनी केलेली मदत ही माझ्यासाठी अतिशय प्रेरणादायी ठरणार आहे. कारण माझ्या पुढं सध्या आमच्या भागात चाराच उपलब्ध नसल्यामुळं चाऱ्याचा हा भयंकर असा प्रश्न भेडसावत आहे माझ्या समोर. त्याच्यामुळं लोकांनी फुल नाही फुलाची पाकळी मदत करायची असेल तर ह्या नंबरवर करावी. आणि आमच्या सगळ्यांच्या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना विनंती आहे की आपल्यातला एक आपल्या प्रश्नावर ज्यानं सातत्यानं 10-15 वर्षाला आंदोलन करतोय महावीर सावळे, हा बापू मेजर आहे. ह्यानं सुद्धा मंत्री खोताची शेतकऱ्याच्या ऊसाच्या प्रश्नावर खोता यांची गाडी फोडली होती. हे सत्यवान गायकवाड आहेत, यांनी सुद्धा अनेक वेळा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम केले. हे आमचे दत्ता चेअरमन आहेत, यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं काम केलं. आमची व्हिडिओ बनवायची गरज नव्हती, पण मागच्या 2 दिवसापूर्वी मुंबई तक चॅनलला महावीरचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओमध्ये महावीर रडला. आम्हाला शिकवून दिली रडायचं नाही, दुसऱ्या रडवायचं. पण वेळच अशी आली निसर्गानं, आम्ही घाबरत नाही कुणाला, फक्त निसर्गानं आमच्यावर वाईट वेळ आणली. म्हणून मी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना आवाहन करतोय की महावीरनं जो नंबर सांगितलाय ह्या नंबरवर त्याला
10 रुपये असू द्या, 50 रुपये असू द्या, 100 रुपये असू द्या, 500 रुपये असू द्या, ज्याला 1000 दे वाटते त्यानं 1000 रुपये त्या अकाउंटला सोडा. महावीर खूप अडचणीत आहे. आपण सगळ्यांनी सहकार्य करचाल एवढीच अपेक्षा ठेवतो. जय हिंद, जय स्वाभिमान. आत्ताच व्हिडिओ बनवत असताना दत्ता चेअरमन यांनी महावीरला त्यांच्या अकाउंटला 500 रुपये आता सोडले. 501 रुपया मित्राच्या प्रश्नावर, म्हणजे तो मित्र एक अडचणीत आहे आणि प्रशासन वैरणीच्या बाबतीत काय अजून एवढं माढा तालुक्यातलं दखल गेला असं आम्हाला काही वाटत नाही. त्याच्यामुळं दत्ता चेअरमन यांनी संघटनेच्या कार्यकर्ता मित्र म्हणून त्यांनी संघटनेत काम केलेलं आहे. त्यांनी 501 रुपये मदत केलेली आहे. माझा सोबत आता अमोल घुगे आलेत, ते सुद्धा 501 रुपयाची मदत त्यांनी सुद्धा केलेली आहे. आणि मी माझा मित्र म्हणून माझ्या वतीने 1000 रुपये 1 रुपयाची मी लगे मदत सोडणार आहे. कारण आपला मित्र चळवळीतला अडचणीत आला. चळवळी ह्या देशात आज तर भारत देशाला चळवळीनं जिवंत ठेवलेला. आयत खाऊच्या घरी काय वाहतंय ते वाहतंय, पण चळवळी ही शेतकऱ्यापासून लढत असते त्या, आणि चळवळीतलाच कार्यकर्ता चळवळीसाठी धावून येतो. म्हणून अजून एक व्हिडिओ बनवायचं कारण एक आहे की नुसतं बोलच तर आता फक्त त्याच्या अकाउंटला 2000 रुपये आलेत. तरी आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्याला कार्यकर्त्याला विनंती आहे की महावीरला मदत करा. अजून एकदा महावीरला नंबर सांगतात. माझा फोन पे गुगल पे नंबर आहे 94 20 91 75 18. महावीर सुभाष सावळे.